नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या काही ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण आपण सकलम न्यूज मध्ये पाहणार आहोत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा अंतिम दिवस. उमेदवारी अर्ज भरण्याची झुंबड. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या 30 डिसेंबर अंतिम दिवस आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज उमेदवारांची अक्षरशः झुंबड उडाली होती. महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्षात बंडाळी उडाली आहे. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्यानं आता शेवटच्या टप्प्यात उमेदवारांचे नाव राजकीय जाहीर करण्यात आल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं चित्र होतं. गेली काही दिवसापासून जागा वाटपाचा फॉर्म्युलावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत धुसफूस पाहायला मिळाली. जागा वाटपावरून एकमत होत नसल्यानं उमेदवारांच्या याद्या देखील लांबणीवर पडल्या होत्या. उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्यास बंडखोरीचा देखील धोका होता. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीनं सावध पवित्रा घेत इच्छुकांची उमेदवारी जाहीर करण्याची गडबड केली नाही. तर दुसरीकडे काँग्रेसनं 48 जणांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसनं 17 जणांची दुसरी यादी जाहीर केली आहे. महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यानुसार भाजपला 33, शिंदे शिवसेना 32 आणि अजित पवार राष्ट्रवादीला 15 जागा देण्याचं निश्चित झाल्याची माहिती महायुतीच्या गोटातून समोर येत आहे. त्यामुळं आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज इच्छुकांची अक्षरशः झुंबड उडाली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या 30 डिसेंबर अंतिम दिवस असणार आहे. उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. उद्या अंतिम दिवस असल्यानं अनेकांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरी बातमी आहे जागा वाटपावरून. जागा वाटपावरून अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीतील युती फिसकटलेली आहे. राज्यातील अनेक महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे चित्र बिघडल्याचे पाहायला मिळाले. मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक उद्धव ठाकरे शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र लढवण्याची घोषणा केली. तर एकाकी पडलेल्या काँग्रेस त्याचबरोबर शरद पवार राष्ट्रवादीनेही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय. तर दुसरीकडे मुंबई थेट वंचितशी काँग्रेसने हातमिळवणी केली आहे. वंचित बहुजन आघाडीची युती करत काँग्रेसने मुंबई महानगरपालिका लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार 65 जागा वंचित बहुजन आघाडीला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसची ही मोठी पिछेहाट मानली जात आहे. याशिवाय पुण्यात त्याचबरोबर पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महानगरपालिकेत देखील महाविकास आघाडी फिसकटली असल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडत पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी शरद पवार राष्ट्रवादीने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी युती करत महानगरपालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे कोल्हापुरात महाविकास आघाडीतून शरद पवार राष्ट्रवादीने बाहेर पडत तिसरी आघाडी केली आहे. पुण्यात तर काँग्रेसला ठाकरे गट, शिवसेना आणि मनसे यांचा आधार घ्यावा लागत आहे. पुण्यात काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर काँग्रेसने देखील स्वतंत्र भूमिका घेतली आहे. तर भाजपने मुंबई महानगरपालिकेसाठी 64 उमेदवार निश्चित केले आहेत. महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जागा वाटपावरूनच अनेक दिवस चर्चेचं गुऱ्हाळ सुरू होतं. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यास काहीच तास बाकी असल्यानं इच्छुक उमेदवारांची देखील घालमेल वाढली आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे. एमपीएससी वयोमर्यादेचा पेच कायम, परीक्षा तोंडावर, सरकार मात्र शांत. एमपीएससी गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी प्रवेशपत्र जाहीर झाली असली तरी वयोमर्यादेचा प्रश्न अद्याप प्रलंबितच आहे. जाहिरात तब्बल 7 महिने उशिरा आल्यामुळे अनेक उमेदवार वयोमर्यादेबाहेर गेले असून त्यांना संधी हुकण्याची भीती सतावत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी मोर्चे, निवेदने आणि राजकीय नेत्यांच्या माध्यमातून सरकारकडे जोरदार पाठपुरावा केला आहे. मात्र परीक्षा अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपली असतानाही राज्य सरकारकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कोणताही संभ्रम न ठेवता परीक्षेची तयारी पूर्ण केली असून 674 पदांसाठीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. प्रवेशपत्रांशिवाय परीक्षेला प्रवेश नाही. वेळेच्या नियमांचे काटेकोर पालन आणि सूचनांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई अशा कडक सूचनांमुळे आयोगाची भूमिका कठोर असल्याचं दिसते. एकीकडे सरकारच्या निर्णयाकडे विद्यार्थ्यांचे डोळे लागलेले असताना दुसरीकडे आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यामुळे वयोमर्यादेवर सरकार मवाळ भूमिका घेणार का हा प्रश्न सध्या लाखो एमपीएससी उमेदवारांसाठी निर्णायक ठरत आहे. राष्ट्रीय बातमी आहे. C-130J विमानांसाठी लॉकहीड मार्टिनचा भारतात उत्पादन केंद्राचा प्रस्ताव.
भारतीय हवाई दलासाठी सुमारे 80 मध्यम व जड मालवाहतूक विमानांच्या खरेदीचा बहुचर्चित प्रस्ताव निर्णायक टप्प्यांवर पोहोचत असतानाच अमेरिकेची दिग्गज संरक्षण कंपनी लॉकहीड मार्टिनने भारतासमोर महत्त्वाचा डाव टाकला आहे. C-130 चे सुपर हर्क्युलस या विमानांची खरेदी झाल्यास अमेरिकेबाहेर पहिले उत्पादन केंद्र भारतात उभारण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे. हा प्रस्ताव केवळ विमान खरेदीपुरता मर्यादित न राहता मेक इन इंडिया, संरक्षण स्वावलंबन आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतो. भारतीय हवाई दलाकडे आधीच C-130 जे प्रकारची 12 विमाने कार्यरत असल्याने सुसंगततेच्या दृष्टीने ही विमाने वाढवण्याचा पर्याय हवाई दलासाठी सोयीचा मानला जात आहे. शिवाय सोव्हिएत काळातील AN-32 आणि IL-76 विमाने टप्प्याटप्प्याने निवृत्त करण्याची गरज असल्याने नव्या पिढीच्या विमानांची खरेदी अपरिहार्य झाली आहे. या करारामागे भूराजकीय गणितही महत्त्वाचे आहेत. भारताने C-130J ची निवड केल्यास क्वाड राष्ट्रांच्या संरक्षण सहकार्याला अधिक बळ मिळेल असा लॉकहीड मार्टिनचा दावा आहे. त्यामुळे हा निर्णय केवळ लष्करी गरजेपुरता न राहता भारत अमेरिका सामरिक संबंधाच्या दृष्टीनेही निर्णायक ठरू शकतो. मात्र ही शर्यत एकतर्फी नाही. ब्राझीलचे एम्ब्रायल KC-390 तसेच एअरबस डिफेन्स अँड स्पेस यांसारख्या कंपन्याही भारतासमोर आपले प्रस्ताव ठेवले आहेत. तरीही जलद उत्पादन क्षमता, भारतातील भागीदारी, टाटा ॲडव्हान्स सिस्टीम्स आणि आधीपासून असलेले अनुभव या बाबींमुळे लॉकहीड मार्टिन आघाडीवर असल्याचे चित्र आहे. आगामी काही आठवड्यात भारत सरकारचा निर्णय अपेक्षित असून हा करार भारताच्या संरक्षण धोरणात गेम चेंजर ठरण्याची दाट शक्यता आहे. रेड लिस्टचा इशारा, जैवविविधतेचा राज थांबणार तरी कधी? 2025 हे वर्ष जैवविविधतेसाठी इशाऱ्याची घंटा ठरले आहे. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना IUCN ने यावर्षी काही प्रजाती अधिकृतपणे नामशेष घोषित केल्या आहेत. या प्रजाती कदाचित अनेक वर्षापूर्वीच पृथ्वीवरून नाहीशा झाल्या होत्या, मात्र अलीकडील शास्त्रीय अभ्यासानंतर आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. IUCN ची रेड लिस्ट ही जगभरातील मान्यताप्राप्त संवर्धन मोजपट्टी आहे. एखादी प्रजाती नामशेष म्हणून घोषित होणे म्हणजे पृथ्वीवर तिचा एकही जिवंत प्रतिनिधी उरलेला नाही असा अधिकृत निष्कर्ष. 2025 मधील ही यादी मानवाने निसर्गाशी केलेल्या बेपर्वा वागणुकीचे भीषण परिणाम अधोरेखित करते. या यादीत स्थलांतरित पक्षी, सस्तन प्राणी, वनस्पती आणि समुद्री जीवांचा समावेश आहे. स्लेंडर बिल कर्ल्यू या पक्षाच्या शेवटचा ठावठिकाणा 1995 मध्ये लागला होता. संवर्धनासाठी वेळेवर उपाय न झाल्यामुळे ही प्रजाती कायमची नष्ट झाली. ऑस्ट्रेलियातील क्रिसमस आयलंड श्रू आणि बँडिकूटच्या 3 प्रजाती यांचा नाश मानवनिर्मित कारणांमुळेच झाला. परकीय प्रजातींचा प्रसार, आदिवासींचा ऱ्हास आणि रानटी प्राण्यांचा वाढता धोका. वनस्पतींच्याही बाबतीत चित्र वेगळे नाही. मॉरिशस आणि हवाई बेटांवरील काही वनस्पती जंगलतोड, मर्यादित भौगोलिक क्षेत्र आणि मानवी हस्तक्षेपांमुळे इथं जमा झाल्या आहेत. तसेच आफ्रिकेजवळील बेटांवरील कॉनस लुगुब्रिस या शिंपल्याच्या प्रजातीचा नाश किनारी विकासामुळे झाला. ही नामशेष होण्याची प्रक्रिया केवळ प्रजातीपुरती मर्यादित नाही, ती संपूर्ण परिसंस्थेच्या संतुलनावर परिणाम करणारी आहे. त्यामुळे 2025 मधील IUCN ची यादी ही केवळ माहिती नाही तर मानवजातीसाठी गंभीर इशारा आहे. वेळीच पावले उचलली नाहीत तर ही यादी भविष्यात अधिक लांब होऊ शकते. या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्यांचं सविस्तर विश्लेषण. पाहत राहा सकलम न्यूज ॲनालिसिस. धन्यवाद.